तरफ से एक अतिरिक्त खिलाड़ी 12th मैन कॉम्बॉक्स में आना बहुत जरूरी। चौथा मुकाबला रायरेश्वर मावला और लोहगढ़ सुपर जायंट्स। 12th मैन प्लीज, दोनों टीमों का। पहली गेंद को ड्राइव किया, कवर क्षेत्र में खिलाड़ी पर तैनात। लोहगढ़ सुपर जायंट्स 12th मैन, रायरेश्वर मावला 12th मैन, दोन्ही संघाचा 12th मैन। 12 खेळाडू दोन्ही संघांचं कंपल्सरी पहिल्या चेंडू टाकण्याच्या आतमध्ये समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे। एक मिनिट मॅच थांबवा मित्रांनो। जोपर्यंत आपण म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये पहिला बॉल डिलिव्हर होण्यापूर्वीच आपला एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे। बस करने की कोशिश की गई, लेकिन फिलहाल अश्विन जो बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है गेंद को बल्ले के बीच नहीं खेल पाए। शैलेश अपने बॉलिंग मार्फत अज्ञात पहला ओवर डाल रहे हैं। पुनः गाडगिल ज्वेलर्स एंड से गेंदबाजी करते हुए अश्विन ने हर संस्करण में बहुत अच्छा प्रदर्शन किया है। अपने बॉलिंग मार्फत शैलेश तैयार। इस गेंद को ऑन साइड पर खेल दिया खिलाड़ी है, दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद लॉक आउट बाउंड्री की तरफ चली गई। एक रन लेने का मौका, अश्विन का खाता खुलता हुआ। ये बहुत बड़ा मुकाबला है। चौथा मुकाबला आप देख रहे हैं, रायरेश्वर मावला बनाम लोहगढ़ सुपर जायंट्स। स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 1 रन स्कोरबोर्ड पर है। इंपॉर्टेंट मैच है। साउंड ऑपरेटर प्लीज, साउंड ऑपरेटर मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, आपको कॉम्बॉस पे आना है। इस बार अच्छा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल और पीछा करते हुए खिलाड़ी। दमदार स्ट्रोक, इस ओवर का आगाज दमदार, रन मिलेंगे 4। ब्यूटीफुल स्ट्रोक। ओवर इस वक्त अगर देखें तो पहला प्रगति पर शैलेश गेंदबाजी कर रहे, दोनों बैटर के पास काबिलियत है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला। प्रहार प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। और इस बार भी हवा में खेलते हुए इनफील्ड के ऊपर से अच्छा स्ट्रोक है, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाएगी और अंपर का इशारा 4 रनों का। दिल मांगे मोहर, टीम मांगे मोहर, ये लगा शानदार 4। स्कोर 10 ऑन द बोर्ड। शुक्रिया अन्ना, योगेश जी हमारे साथ जुड़े हुए, और क्रिक सीरीज के माध्यम से प्रणव पाटिल। प्रहार प्रीमियर लीग 2024 की बहुत ही इम्पोर्टेंट ये मुकाबला है, खास करके राजेश्वर मावला और लोहगढ़ सुपर जायंट्स। और दोनों टीमें सक्षम है, खास करके अश्विन ने हमेशा बहुत अच्छा प्रदर्शन किया। इनके ऊपर कैमरा रहेगा। टेनिस क्रिकेट टीम द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। आने वाले दिनों में बहुत बड़े मुकाबले आप जरूर देखेंगे टेनिस क्रिकेट टीम द्वारा। अभी फिलहाल शिंदे हाईस्कूल के इस खूबसूरत मैदान पर आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2024। और पहले ओवर का खेल समाप्त हुआ। दूसरे ओवर में गेंदबाजी में योगेश को मौका मिला है। फ्लैंक 3 पॉइंट कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी है। ऑन साइड पर 2 खिलाड़ी, बाउंड्री पर लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट 5 खिलाड़ी ऑन साइड पर। और सामना करेंगे बल्लेबाज। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करें तो फिलहाल अतुल है, अश्विन और अतुल की जोड़ी मैदान के अंदर। योगेश इस ओवर में पहली बार राइट अप ओवर द विकेट और ऑन साइड पर गेंद को खेल दिया स्क्वायर लेग के ऊपर। गेंद स्क्वायर लेग के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर, गेंद बाउंड्री के बाहर, ये लगा शानदार। प्रहार प्रीमियर लीग 4, स्कोर 14 रन। अतुल पैसा वसूल बल्लेबाजी मैदान के अंदर चौके के साथ स्कोर 14 पर पहुंच चुका है। दोनों बैटर सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी कर रहे। और देखिए गेंदबाज योगेश का स्वागत से स्वागत हुआ। पैरों पर गेंद थी, लेग स्टंप के बाहर, अंपायर हमारी तरफ बढ़ते वाइड बॉल का इशारा कर रहे।
स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 15 पर पहुंच चुका है। अक्षय निर्मल, समीर दोषी, स्वप्निल, अक्षय मुरमुरे और स्वप्निल, ये 4 अंपायर आज काम कर रहे हैं। अपने बॉलिंग पार्ट पर योगेश तैयार। अब पकड़ने के बाद वो चलता ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते, ये शॉट अच्छा नहीं था बल्लेबाज का। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में गेंदबाज योगेश की तरफ से, क्योंकि पहली 2 गेंदें लेग स्टंप के बाहर थी, उसके बाद भी ऑफ स्टंप के बाहर कम बैक करना चाह रहे हैं और उछाल था, गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, उस गेंद को डिस्प्ले लेग बॉडी लाइन के बाहर भेजना चाह रहे थे बल्लेबाज अतुल। और सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ 16 पर रन। अब अश्विन इस वक्त बल्लेबाजी करने के लिए तैयार, पावर प्ले ऑन। योगेश की अगली गेंद, टिप्पा करने के बाद उछालता काफी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद वाइड बॉल। डगआउट में तालियों की आवाज में सुन रहा हूँ, तालियों की बिल्कुल आवाज आ रही है। तोरना चैलेंजर्स और शिवदरी राइस के बीच जो मुकाबला था, तोरना चैलेंजर ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। पहले दिन का चौथा मुकाबला आप देख रहे हैं, लोहगढ़ सुपर जायंट्स बनाम राजेश्वर मावला। और पावर प्ले ऑन, लोहगढ़ सुपर जायंट्स की टीम बल्लेबाजी कर रही है। प्रमुख गेंदबाज के तौर पर योगेश तैयार है अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाजी करने के लिए। इस बार बढ़िया गेंद, अच्छी लाइन, टिप ऑफ टप के बाहर, गुड पर टिपा खिला रहे, उन सेट पर गेंद को पुल करना चाह रहे थे बल्लेबाज अश्विन, बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। और 3 गेंदों का खेल इस ओवर में हुआ है। दूसरा ओवर प्रगति पर है, स्कोर 17 रन। ओवर बहुत महत्वपूर्ण होगा क्योंकि पावर प्ले बीच मैदान पर चल रहा है, पावर प्ले का ओवर है। और ऑन सेट पर 2 खिलाड़ी बॉडी लाइन पर, लॉक ऑन और डीप मिड विकेट, 3 खिलाड़ी दायरे के अंदर है। ऑन सेट पर 4 खिलाड़ी बल्लेबाज अश्विन के लिए। इस बार पुल किया जिसकी जरूरत थी, मिड विकेट बॉडी लाइन के बाहर गेंद को खेलते हुए। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत शानदार सिक्स, अश्विन के बल्ले से दमदार स्ट्रोक। स्कोर इसी के साथ छलांग लगातार पहुंच चुका है 23 पर। अश्विन इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं, 7 गेंदों में 15। और 2 नंबर स्कोरर बहुत अच्छा काम कर रहे हैं, क्योंकि देखिए यहाँ सब कुछ अच्छा तो चल रहा है, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन स्कोरर का रोल भी बहुत इंपॉर्टेंट होता है। अंपायर जब मैदान के अंदर है तो अंपायर का रोल बहुत इंपॉर्टेंट है, अपने किरदार को नहीं भूलना है। इस बार अच्छी गेंद थी, सर पर खेलना चाह रहे थे, पीठ पे बल्लेबाज चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ। ये चौथे स्टंप की तरफ गेंद थी, गुल्ले पर टिपा खिलाया था, अक्रॉस ऑन सर पर अपना पसंदीदा फुल स्ट्रोक खेलना चाह रहे थे अश्विन। अब आखिरी गेंद है, स्कोर 23 पर रन। ओवर दूसरा प्रगति पर, ऑन सेट पर 2 खिलाड़ी अभी भी बाउंड्री लाइन पर मौजूद है, बाकी सारे खिलाड़ी दायरे के अंदर। ऑफ सेट पर 4 खिलाड़ी है दायरे के अंदर। थर्ड पेन पॉइंट स्ट्रक ओवर मिड ऑफ, और ऑन सेट पर गेंद स्क्वायर लेग पर, पीछे कोई खिलाड़ी नहीं, गेंद बाउंड्री के तरफ बहुत तेजी के साथ ट्रबल होती भी 4 रन। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका भी बाकी है, ये तो सिर्फ झांकी है, असली में चिराना बाकी है। अश्विन मैग्निफिसेंट बैटिंग आफ्टर 2 ओवर, नाउ स्कोर 27 पर रन। स्टार्ट अच्छा हुआ, बिल्कुल इस वक्त स्टार्ट बहुत ही बेहतरीन हुआ है लोहगढ़ सुपर जायंट्स के लिए। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, उसी तरह से अश्विन के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। बेहतरीन स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट किया है, फ्लाइंग स्टार्ट। और अतुल पैसा वसूल बल्लेबाजी कर रहे हैं, तो अश्विन बीच मैदान पर अपने किरदार को नहीं भूले हैं। शानदार खेल, डगआउट में मैं देख रहा हूँ, डगआउट में प्रसन्न माहौल बना हुआ है, क्योंकि आगाज बहुत अच्छा है। क्या अंजाम खूबसूरत होगा वो भी देखना बहुत जरूरी है। इस ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी रही, और 17 रन खर्च किया है गेंदबाज ने। एक्सपेंसिव ओवर था, महंगा ओवर था। आफ्टर 2 ओवर 27 पर रन, लोहगढ़ सुपर जायंट्स। फील्डिंग के जमावट के बारे में बिल्कुल चर्चा होगी। अगर डीजे मास्टर हमारे पास है तो बिल्कुल आपको मैं दरख्वास्त करना चाहूंगा, या साउंड ऑपरेटर प्लीज आइए कॉम बॉक्स में। अपने बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार गेंदबाजी करने के लिए। शैलेश का ये दूसरा ओवर है, और पुनः कारगिल ज्वेलर्स इनसे गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज अतुल, इज प्लेइंग ऑन 6।
कला के साथ गेंद को ऑन साइड पर मोड़ दिया, स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है, एक रन लेने का मौका सिंगल के ऊपर निर्भर रहेंगे, क्योंकि यहाँ ज्यादा से ज्यादा मौका देंगे अश्विन को, जो फॉर्म में खिलाड़ी है। डगआउट में तालियों की आवाज आ रही है, बिल्कुल आनी भी चाहिए। तालियां बजेगी, सीटियां बजेगी, माहौल बनेगा, क्योंकि आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2024 का घमासान इस वक्त अगर देखें तो स्कोर 28 पर पहुंच चुका है। सेंसिबल बल्लेबाजी अतुल की, नंबर इनका 7। आप एक दूसरे का देंगे साथ, तभी तो बनेगी बात, तभी बात बनेगी। पहले विकेट के लिए 28 रनों की साझेदारी, अपनी बॉडी मार पर तैयार। युवराज खेलना चाहते थे इस बार बीट पे, अच्छी गेंद थी, जोखिम भरा स्ट्रोक था, गेंद विकेट कीपर की तरफ जाते भी बहुत अच्छी लाइन थी और टेलीग्राम मिल गया। पहले से अगर देखें तो बॉल डिलीवर होने से पहले बल्लेबाज एक पोजीशन लेके तैयार थे और गेंद को थोड़ा ऑफ टाइम के बाहर रखा और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। शैलेश तैयार, इस बार भी रिवर्स खेलने की कोशिश, शॉट अच्छा नहीं है अश्विन का, पावर प्ले में सेंसिबल बल्लेबाजी रही है, लेकिन अभी फिलहाल अश्विन जोखिम भरे स्ट्रोक खेल रहे हैं। लेग बाय का इशारा अंपायर ने किया, स्कोर 29 पर पहुंच चुका है। प्रहार प्रीमियर लीग 2024 में अभी तक 3 मुकाबले हुए हैं। पहला मुकाबला विजय दुर्ग लायंस ने जीता, सैफ शेख मैन ऑफ द मैच, अजिंक्य तारा स्मैशर दूसरा मुकाबला जीत चुके हैं। इस बार हवा में गेंद, टाइमिंग इतना अच्छा नहीं है, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ आ रही है, विकेट कीपर ने गेंद को बफील किया, एक रन देने का मौका, स्कोर पहुंच चुका 30 पर। तीसरा मुकाबले की अगर बात करें तो तीसरा मुकाबला तोर नंबर 40 ने जीता। सचिन भोसले का प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा, 1 ओवर 5 रन 1 विकेट और 12 रन। अब चक्कर ये चौथा मुकाबला, राजेश्वर मावला बनाम लोहगढ़ सुपर जायंट्स, अश्विन ऑफ स्ट्राइक, स्कोर 30 बगैर किसी नुकसान के। इस बार ऑन साइड पर करेक्ट शॉट, गेंद बॉडी रन के बिल्कुल बाहर जाएगी। इस ओवर में बल्लेबाज का कहर, इस गेंद के ऊपर लगाया है 6 रन की मोहर, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था बल्लेबाज अश्विन का। बल्लेबाज का कहर, इस गेंद के ऊपर 6 की मोहर, कमाल कर रहे हैं मैदान के अंदर अश्विन कुमकर। ये कमाल का सिक्सर, स्टार खिलाड़ी है, इस टीम के रीढ़ की हड्डी है अश्विन कुमकर। स्कोर मूव्स ऑन 36 पर नन, पहले विकेट के लिए 36 रनों की साझेदारी। इस बार हवा में उछाला खिलाड़ी, बॉडी रन पर लगा पर नहीं रोकेंगे, गेंद बॉडी रन के बाद 6 रन, बैक टू बैक दूसरा छक्का, मिला मौका, जड़ दिया शानदार छक्का। एक्सीलेंट बैटिंग बाय अक्षर अश्विन कुमकर, स्कोर इसी के साथ 42 पर पहुंच चुका है। दो सिक्सर इस मुकाबले में लगातार 2 गेंदों पर। ओवर की बात करें तो 3 ओवर का खेल, स्कोर 42 पर पहुंच चुका है, 42 मगर किसी नुकसान के। शानदार बल्लेबाजी, अश्विन ने रिवर्स जो खेले थे मेरे हिसाब से उसकी कोई जरूरत नहीं थी। अगर इस तरह से आप सीधे बल्ले से इतना अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, तो मेरे हिसाब से ये सीधी उंगली से, ये जो है ना वो सीधी उंगली से निकल रहा है, तो आपको यहाँ उंगली को टेढ़ी करने की जरूरत नहीं, या वो जो फैंसी स्ट्रोक है वो खेलने की जरूरत नहीं है, या तो रचनात्मक खेलने की जरूरत नहीं है। आप बिल्कुल जो प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेल रहे हैं उससे फायदा हो रहा है। अब देखिए दूसरी तरफ क्या होगा, रायरेश्वर मावला टीम के लिए विकेट चाहिए, क्योंकि दोनों बल्लेबाज सरदर का कारण बने हुए हैं। पहले विकेट के लिए 18 गेंदों में 42 रन, 42 रनों की साझेदारी बनी है, 42 3 ओवर के बाद। शानदार बल्लेबाजी, ये तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है। मैग्निफिसेंट बैटिंग बाय अश्विन कुमकर, गेंदबाजी में परिवर्तन, राहुल को मौका मिला गेंदबाजी करने के लिए, दबाव इनके ऊपर भी रहेगा क्योंकि पहले विकेट के लिए 42 रन दोनों बल्लेबाजों ने जोड़े हैं और लेफ्ट हैंडर को मौका मिला, कॉम्पैक्ट से गेंदबाजी करेंगे। नया विकल्प ढूंढा है राजेश्वर बावला टीम ने, असली हीरे की परख जोहरी के होते वही काम कप्तान का है, सही जगह पर लगाएंगे तो बात बनेगी, नहीं तो बात बिगड़ भी सकती है। राहुल और ऑन साइड पर पुल किया है, गेंद गैप में है, बॉडी के बाद 4 रन। अतुल और अश्विन दोनों बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। टेनिस क्रिकेट .in द्वारा एक्शन रिप्ले देखे संदेश पिलानी इस वक्त स्टूडियो में मौजूद, और छोटी गेंद थी, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, पहले से ऑफ स्टंप के बाहर आए थे, गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है और यहाँ बल्लेबाजों का अच्छा तालमेल है, एक तरफ शेर है दूसरी तरफ सवा शेर है, और गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जा रही है और इस वक्त थोड़ा सा फील्डिंग में बदलाव करना चाह रहे हैं। राहुल का स्वागत चौके के साथ हुआ,
स्कोर छलांग लगातार पहुंच चुका 46 पर, 46। देखिए यहाँ जो डगआउट है लोहगढ़ सुपर जायंट्स का, बहुत खुश लग रहा है। सेटलमेंट पॉइंट के ऊपर एक नॉकअप पर खिलाड़ी है, समय लेते हुए खिलाड़ी। सचिन धोले फाउंडेशन द्वारा बहुत ही अच्छा आयोजन, प्रहार प्रीमियर लीग 2024 ये 10वां संस्करण। अतुल बल्लेबाजी कर रहे सिंधु आजकल के इस खूबसूरत मैदान पर। आप समय में आपको समय बताऊंगा, 1:16 का समय हो गया। और ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, वाइड बॉल, दिशाहीन गेंदबाजी। पहली गेंद स्टंप के अंदर थी, उसके ऊपर प्रहार किया। उसके बाद में राहुल थोड़ा ऑफ टाइम के बाहर आंखों से दूर रखना चाह रहे थे, लेकिन नियंत्रण नहीं है। इंटेन अच्छा था, सोच अच्छी थी, दिशा पर कंट्रोल होना बहुत जरूरी। स्कोर 47, 47 रन बगैर किसी नुकसान के। राहुल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। इस ओवर की अगली गेंद इस बार पुल करना चाह रहे थे, टिप अप थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था, और चाहता गेंद ऊपर नहीं आई है। अश्विन और अतुल ने पहले विकेट के लिए 48 रन बनाए हैं। कमाल की बल्लेबाजी, राहुल के पहली गेंद पर चौका, उसके बाद में वाइड बॉल, उसके बाद में सिंगल आया है। अब जाकर अश्विन जो बहुत ही डेंजरस बल्लेबाज है। स्कोर 48। और मेरे हिसाब से जो विकेट आपको चाहिए, विकेट की तलाश में आप हैं, और सामने बल्लेबाज अश्विन। इस बार अच्छी गेंद थी, यह लाइन बहुत अच्छी है, टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर रखने की कोशिश पूरी तरह से की गई थी, और ऑन साइड पर इस गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खेलना चाह रहे थे। ये अच्छी गेंद थी राहुल की। इस तरह से देखिए बिंदी गेंदें आएगी, थोड़ी मुश्किल हो जाएगी, तो एक बार फिर देखिए बल्लेबाज के मन में आशंका के बीज बो सकते हैं। अब जब आप आशंका के बीज बोएंगे ना, तो एक बार फिर वो माहौल बनेगा विकेट का। अब स्कोर आपको बताऊंगा, 49 रन, 49। क्रीज हीरोज पर भी बिल्कुल सारे अपडेट आप ले सकते हैं। बैकवर्ड चले गए, हवा में गेंद को खेल दिया, मिस्टर स्टोक था, खिलाड़ी है बॉडी लाइन पर, लॉन्ग लेग पर, वो फुटबॉल खेल रहे, फुटबॉल खेल रहे। गोल किसका बन गया, गोल किसका बनाया आपने? खराब फील्डिंग। जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है। इस मुकाबले की बात करें, ना गेंदबाजी अच्छी हो रही, ना फील्डिंग। अभी तो भाई ये गेंद को रोकना था, आप फुटबॉल खेले, गोल किसका बना रहे? अपोनेंट टीम को मौका दे रहे एक बार फिर और खुलकर खेलने का। खराब फील्डिंग बॉडी लाइन पर। 50 रन पूरे हुए, 50 अप। बार फुल टॉस गेट ऑफ टाइम के बाहर, सुनील की बहुत खराब फील्डिंग, और लोहगढ़ सुपर जायंट के 50 रन पूरे हुए हैं। शानदार बल्लेबाजी, 50 अप। स्कोर फिलहाल मैं आपको बताऊंगा, 53 रन बगैर किसी नुकसान के, 53 रन। राहुल अपने बॉलिंग मार पर तैयार। स्ट्राइक ऑफ साइड पर, तीन खिलाड़ी दायरे के अंदर। बार ऑफ टाइम के बाहर अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया है, लॉन्ग ऑन पर, वाइड लॉन्ग ऑन पर गेंद को फील किया गया, एक रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 54 रन बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए 54 रनों की साझेदारी, सबसे बेहतरीन साझेदारी है। डगआउट में बिल्कुल वो तालियां बजने वाली है। अभी तक 3 मुकाबले हुए हैं, और उसमें से बेहतरीन साझेदारी बनाने वाले 2 खिलाड़ी हैं। एक तरफ है अश्विन, और दूसरी तरफ पैसा वसूल बल्लेबाजी करे अतुल। अतुल दोनों ने अभी तक रन बनाए कुल मिलाकर 54। एक्सलेंट बैटिंग बाय द बोथ बैटर, न स्कोर ऑफ 54 for none। 12 गेंदों का खेल अभी भी अनाबाकी, 6 ओवर का मुकाबला। ये मुकाबला समाप्त होने के बाद रायगढ़ वॉरियर्स और पन्ना राइडर्स दोनों के बीच होगा, और एक बहुत बड़ा घमासान। और अभी 5वां ओवर लेके कौन आएगा? रायगढ़ वॉरियर्स, पन्नाला राइडर्स, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको कॉम्बॉस की तरफ आना है। पन्नाला राइडर्स, रायगढ़ राइडर्स, पन्नाला राइडर्स, रायगढ़ वॉरियर्स, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको कॉम्बॉस में आना है। और गेंदबाजी में परिवर्तन, अपने बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार। योगेश को मौका मिला दूसरा ओवर डालने के लिए आए। पहले ओवर में महंगे साबित होते, 17 रन दिए थे। ये अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, लेकिन भाग्य का साथ जरूर मिल रहा है। पीछा करते हुए खिलाड़ी, रेस लगी है, और रेस बॉल ने जीती है। अंपायर का क्या इशारा? क्या गेंद बल्ले को लगी है, बिल्कुल बल्ले को लगी है, और बल्ले का अनुदिक किनारा लेती हुई गेंद फाइनल बाउंड्री लगी तरफ आई। गेंद में कोई खराबी नहीं थी, ये बहुत अच्छी गेंद थी, फुल लेंथ
और अब इसी के साथ स्कोर 58 पर पहुंच चुका है। ओवर 5वां प्रगति पर पन्नाला राइडर्स, रायगढ़ वॉरियर्स, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको कॉम्बोस की तरफ आना है। अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार। इस बार भी बहुत अच्छी गेंद थी। एक रन लेने का मौका, स्कोर पहुंच चुका है 59 पर। पहले विकेट के लिए 59 रनों की साझेदारी अश्विन कुमकर और अतुल के बीच। दोनों बल्लेबाजों ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करे और प्रभावित किया। और देखिए गेंदबाजों को ज्यादा कुछ करने का मौका नहीं दिया। फील्डिंग का स्तर थोड़ा बेहतर करने की जरूरत है। राजेश्वर बावला के गेंदबाजों को अच्छी गेंदबाजी करने की जरूरत और उसी के साथ फील्डिंग। ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे। ये टिप्पा बहुत अच्छा है गेंदबाज योगेश का। पहली दो गेंदों पर अगर बात करें तो कोई बड़े स्ट्रोक नहीं आए हैं। और जो चौका उसमें मेरे हिसाब से वो योगेश की कोई गलती नहीं है, क्योंकि बहुत अच्छी गेंद थी। बल्ले के बीचों बीच बल्लेबाज ने नहीं खेला था। अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार है योगेश। पुनः कारगिल ज्वेलर्स से गेंदबाजी कर रहे हैं। ये भी बहुत अच्छी गेंद थी, खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ। बल्ले का टो लगा है, गेंद चली गई इस वक्त लॉन्ग ऑफ क्षेत्र में। मिड ऑफ पर बिल्कुल खिलाड़ी आए लॉन्ग ऑफ पे और गेंद को ऊपर रोका गया। फील्डिंग बहुत बढ़िया, स्कोर इसी के साथ 60 रन बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए 60 रनों की सबसे बेहतरीन साझेदारी प्रतियोगिता की अतुल और अश्विन के बीच। पांचवा मुकाबला रायगढ़ वॉरियर्स बनाम पन्नाला राइडर्स। अपनी बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार, गेंदबाजी करने के लिए योगेश। ऑफ साइड पर पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ, उसके साथ एक फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी है। धीरे धीरे आगे बढ़ते हुए खिलाड़ी योगेश। इस बार भी छोटी गेंद थी और दो खिलाड़ी है, क्या कर रहे कुछ समझ में नहीं आ रहा है। फाइंडिंग पर बहुत खराब फील्डिंग, दोनों लेने की कोशिश हो रही है। यहाँ खतरा हो सकता है अंपायर ने नॉट आउट का। कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। चुंदरी रॉयस का प्रदर्शन आज अच्छा नहीं रहा, रायरेश्वर बावला का प्रदर्शन अच्छा नहीं रहा। और अब चक्कर स्कोर 62। नेक्स्ट मैच के लिए रायगढ़ वॉरियर्स और पन्नाला राइडर्स आपको तैयार रहना है। प्लीज रिक्वेस्ट है आपके लिए, आपकी लिस्ट आपको अपडेट करनी है। अपनी बॉलिंग पार पर गेंदबाज योगेश तैयार है। सामना करेंगे बल्लेबाज अश्विन। अश्विन नॉन स्ट्राइक रेन पर, अतुल स्ट्राइक रेन पर है। खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद आई है, ऑफ साइड पर मिस टाइम स्ट्रोक था। बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में योगेश द्वारा, बेहतरीन गेंदबाजी। 5 ओवर का खेल समाप्त। 5 ओवर के बाद 63 रन स्कोरबोर्ड पर है और पहले विकेट के लिए 63 रनों की साझेदारी। अंपायर देखिए टाइमिंग समाप्त हो गया है, तो एक खिलाड़ी आपको दायरे के अंदर लेके आना पड़ेगा। 25 मिनट का समय आपको दिया गया था। हमारी जो लाइव की टीम है बहुत अच्छा काम कर रही है। टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा बिल्कुल इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं नीट एंड क्लीन। और अभी फिलहाल जापान के लिए खेल रुका हुआ है। बहुत सारे अच्छे टूर्नामेंट आ रहे हैं। और जैसे कि देखिए ओवरऑल में तो बिल्कुल टेनिस क्रिकेट डॉट इन ने बहुत अच्छा काम किया, बहुत बड़े टूर्नामेंट वो लाइव टेलीकास्ट कर रहे हैं। लेकिन आने वाले दिनों में मंगेश नानेकर स्मृति चषक 2024 पहला संस्करण आप देखेंगे। इंटर कुर्ला के लिए बिल्कुल 12 टीमें हैं, ओपन हाफ के लिए 12 टीमें, 24 टीमें होगी। उसके साथ इंटर कुर्ला के लिए 1 लाख की नकद राशि चैंपियन बनने वाली टीम के लिए, और ओपन हाफ के लिए 1.5 लाख की नकद राशि, खूबसूरत ट्रॉफी। मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक। 24 से लेकर 27 मई तक का ये टूर्नामेंट चलेगा। 24 मई को होगा ओपनिंग सेरेमनी और 27 को होगा ग्रैंड फिनाले। और विशाल नानेकर, संदेश पिला ने इनके साथ आप जुड़ेंगे और जानकारी आपको मिलने वाली। After 5 overs, score 63 for none. Excellent batting by Atul and Ashwin Kumkar. अश्विन प्लेइंग ऑन 33, बहुत अच्छी बड़ी बल्लेबाजी। और अतुल की बात करें तो 26 पर बल्लेबाजी करें, दोनों का कंट्रीब्यूशन बहुत अच्छा है। अब देखिए समस्या क्या है, राजेश्वर मावला टीम के लिए विकेट नहीं आ रहा है। क्या इस ओवर में वो 17 रन बनाएंगे?
और अर्धशतक पूरा करेंगे अश्विन। पकाने के बाद उछाल था, बाउंसर डाला किया और व्हाइट बॉल का इशारा। गेंदबाजी में परिवर्तन हुआ, निर्णायक ओवर में योगेश उमरे को मौका मिला है। स्कोर 64। पहली गेंद पर व्हाइट बॉल, सेटमेंट पॉइंट, क्या बात, लॉन्ग ऑफ साइड पर 4 खिलाड़ी तैनात हैं। छोटी गेंद पर प्रहार, फाइल लेकर खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद बाउंड्री लेके बिल्कुल बाहर जाएगी। जबरदस्त प्रहार, स्ट्रोक है दमदार, रन मिलेंगे 4। दोनों बैटर कमाल कर रहे हैं। पहली गेंद पर व्हाइट बॉल, दूसरी गेंद पर चौका। अब अश्विन कुमकर नीचे अपने कुल मिलाकर अगर देखें तो खेल रहे 33 पर बल्लेबाजी, अतुल 30 पर खेल रहे और ये सिक्सर है। अतुल के बल्ले से पैसा वसूल सिक्सर, सिक्सर दिया गया। अंपायर ने बिल्कुल सिक्सर दिया। नहीं, चौका है। तो अतुल 30 पर और अश्विन 33 पर बल्लेबाजी करे। स्कोर फिलहाल 68 रन। 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। दोनों बैटर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। बॉल की जरूरत है मैदान के अंदर, बॉल जल्दी आपको देना है। दोनों बल्लेबाजों ने जिस तरह से बल्लेबाजी की है, मैं दरख्वास्त करूंगा खास करके लोहगढ़ सुपर जायंट्स, अतुल और अश्विन कुमकर के लिए जोरदार तालियां बजाना बहुत जरूरी है। क्या बल्लेबाजी की है, 68 रनों की साझेदारी। अतुल ने 30 रन बनाए और अश्विन कुमकर ने 33। तो एक शेर है, दूसरी तरफ सवा शेर। एक तरफ नैला है, दूसरी तरफ दैला है। एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुबा है। करे तो क्या करे, दोनों तरफ बहुत बढ़िया बल्लेबाजी हुई है। आक्रमण, विकेट नहीं आ रहा है। रायरेश्वर मावला के लिए विकेट चाहिए, लेकिन आपके पास 5 गेंदे हैं। अब पूरी तरह से फॉर्म में खिलाड़ी दोनों, इनको बॉल बॉल नहीं फुटबॉल जैसे दिखाई दे रहा है। अब साइड पर 4 खिलाड़ी है अतुल के लिए। छोटी गेंद थी, फाइल पर खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद के नीचे छोड़ दिया कैच। गेंद फाइल बाउंड्री की तरफ जा रही है। 4 रन। खराब फील्डिंग, ना गेंदबाजी अच्छी हो रही है, ना एक बार फिर फील्डिंग। देखिए, अगर आपको भूख लगी है तो आपको खाना चाहिए, प्यास लगी है तो पानी चाहिए। अच्छी गेंदबाजी कर रहे तो फील्डिंग आपको अच्छी करनी चाहिए। खराब, और देखिए खराब फील्डिंग, अब ये विकेट था, गेंदबाज ने अपना काम किया था, लेकिन बहुत खराब फील्डिंग भी। स्कोर 72 पर रन। अकेले गेंदबाज कुछ नहीं कर सकते, अकेले कप्तान कुछ नहीं कर सकते। इस बार बैकवर्ड चले गए, हवा में गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद आ रही है। क्या अश्विन अपने पास रखेंगे स्ट्राइक? अकेले हार्दिक पांड्या कुछ नहीं कर सकते, अकेले बुमराह कुछ नहीं कर सकते, क्योंकि 1 से 11 होता है। देखिए, कप्तानी के बारे में बात कर रहे हैं, गेंदबाज के बारे में हम चर्चा कर रहे हैं। स्कोर अगर देखें 73 पर रन। ओवर बहुत महत्वपूर्ण होगा। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, हल्का सा अपील विकेट कीपर ने किया, लेकिन देखिए गेंदबाज कुछ अपील नहीं कर रहे, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं, कोई नुकसान नहीं है। स्कोर 73 पर रन। विराट कोहली कोई अकेला कर सकता है, क्योंकि देखिए कुछ खामियां, कुछ कमियां हैं। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार, बहुत अच्छी लाइन, सुंदर गेंदबाजी। उमरे साहब, इस तरह से आपको गेंदबाजी करनी थी। देखिए, दोनों सेट बल्लेबाज है, आके जम चुके हैं, उनको गेंदबाजी करना इतना आसान नहीं है किसी भी गेंदबाज के लिए। लेकिन बड़े खिलाड़ी की वही निशानी होती है, जो सेट बल्लेबाज है, जो दिग्गज खिलाड़ी, उनके खिलाफ आप अच्छा प्रदर्शन करते हैं। क्योंकि शुभ्र की ये गेंद, उसके ऊपर प्रहार किया गया, अश्विन का बल्ला बोल रहा है, सिक्सर है। और क्या ये ओवर समाप्त हुआ? अंत भला तो सब कुछ भला, अंत भला तो सब कुछ भला। और इस ओवर का अंजाम देखिए, क्या अंजाम है। बल्लेबाज अश्विन का बोलबाला, अश्विन का बल्ला, माशाल्लाह, क्या फिनिश किया, क्या फिनिश किया। पहले विकेट के लिए 79 रनों की साझेदारी, इसीलिए सारे खिलाड़ी खड़े हैं दोनों बैटर के लिए। टूर्नामेंट की सबसे बेहतरीन साझेदारी है। बल्लेबाज अश्विन ने बनाए 39 रन, 205 का स्ट्राइक रेट। अतुल का स्ट्राइक रेट 205 का, 17 गेंदों में 35। इसीलिए देखिए स्टैंडिंग ओवेशन मिल रहा है, तालियां बज रही है दोनों बैटर के लिए। मैग्निफिसेंट बैटिंग, 80 रनों का टारगेट रहेगा अपनी टीम के लिए। और एक बार फिर अगले मैच का समय हो गया है।
ये तालियां शिट्टियां बज रही हैं। जबरदस्त एक बार फिर साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच। और अगला मैच रायरेश्वर बावला लोहगढ़ सुपर जायंट्स के बीच मुकाबला चल रहा है। नेक्स्ट मैच नंबर 5 रायगढ़ वॉरियर्स बनाम पन्नाला राइडर्स। चलते हैं मनीष पाटिल के पास, समय हो गया है टॉस का पास। ओवर टू मनीष। येस, थँक्यू मनीष पाटील सरांना आपण ऐकलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग 2024 हा संग्राम 10वं पर्व, त्यातच सर्व आणि या 10व्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व. मॅचच्या दिशेने जाऊया जिथे लक्ष प्रस्थापित केलं गेलं आहे 80 धावांचं. अश्विन कुमकर माय ऑल टाईम फेवरेट प्लेअरने आज देखील त्याची बॅट इथे बोलताना पाहायला मिळाली. एक मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दक्ष राहावं लागणार आहे. टीम हर्डल पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेली आणि आता डावाला सुरुवात होते. बॅक टू क्रिकेट, वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अधिक स्वागत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. बॉलर नेम प्लीज.
पहिलाच बॉल लेंथवर होता, चांगल्या टप्प्यावर टाकलाय, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका असते शरद दौड सरांची आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या शॉर्ट फाईन लीग रिजनमध्ये. धावसंख्या झालेली आहे स्कोर कार्डवर 2. पहिलं षटक इथे चालू आहे. 80 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ऑन साईडला लॉफ्ट केलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सिंगल इथे देखील मिळेल. आणखी एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर पोहोचली आहे. धावसंख्या 3. थोडीशी जोखीम घ्यावी लागणार आहे कारण नेहमीच आपण म्हणतो आयुष्याच्या प्रवासात रिस्क आहे तो इश्क आहे आणि ह्या धावा पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला थोडीशी जोखीम घ्यावी लागणार आहे. बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल आउटसाइड लेग स्टंप अंपायर सिग्नल येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे दाखवला गेले म्हणजेच काहीतरी व्हाईट बॉलचा सिग्नल एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या अतिरिक्त धावे बरोबरच धावसंख्येला आकार मिळतोय. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवर 4. आज डे 1 मध्ये चौथा सामना आपल्यासमोर रंगलाय. चौथ्या सामन्यामध्ये मोठ्या धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय. 38 सर्कलच्या बाहेर सध्या 2 खेळाडू पेट्रोलिंग करतायत आणि दरम्यान बॉलर तयार. टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला दिशा दिली. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. थोडासा ओव्हरथ्रो जरूर केला गेलाय पण तू बॅकअप आहे. आयुष्याच्या प्रवासात बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं पण तो बॅकअप क्रिकेटच्या पटलावर देखील महत्वाचा राहतो. इथे चांगला बॅकअप दिलाय. सिंगल बरोबरच आता धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार. 80 धावांचं लक्ष्य. लॉफ्ट केलाय. बॉल हवेत. डीप मधून क्षेत्ररक्षक सुर उडी मारली. हो 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 इथे बॉल चाललाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने अखेर ही शर्यत बॉलने जिंकली आहे. 4 धावा मिळत आहेत. पहिला चौकार येतोय आणि आता चौकाराबरोबरच ओव्हरची समाप्ती होते. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकानंतर 9 धावा स्कोर कार्डवर बिनबाद 9. सुरुवात इथे झाली रायरेश्वर मावळा लोगर सुपर जायंट्स. अश्विन कुंभकरने पहिल्या डावामध्ये 31 धावांचा घणाघात पेश केला. अतुलने धावा काढलेत 35 धावा आणि या जोडीने जी काही दमखम दाखवली त्यानंतर 80 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सुरुवात इथे चांगली राहिली. 9 धावा आले. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. वेल बिगन इज हाफ डन असं आपण नेहमीच म्हणतो. आपण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहोत. एखादी प्रिलिम ज्यावेळी निघत नाही त्यावेळी आपण गिव्हअप करत नाहीत. आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. तुम्ही पहिल्या षटकामध्ये जरी 9 धावा आल्या असतील तरी तुमच्याकडे 5 षटकांचा केस शिल्लक आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. हार्डवर्क करून सक्सेस मिळत नसतं. हार्डवर्क बरोबर तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागतं आणि हार्डवर्क स्मार्ट वर्क करत असताना तुम्हाला कन्सिस्टन्सी गरजेची राहते आणि त्यानंतर सक्सेस मिळते. त्यामुळे इथे सातत्यपूर्ण तुम्हाला खेळ करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना बॉलर तयार. अतुल आलाय जर्सी नंबर 7. जितू पवार आपले देखील स्वागत आहे tenniscricket.in साठी. खूप चांगलं कॅमेरा वर्क. अतुल आलाय सेकंड ओव्हर साठी कॉम्बॉक्स इन करून दुसरे षटक. 5 षटकांचा केस शिल्लक आहे. 9 धावा स्कोर कार्डवर 71 धावा इथून बनवायच्या 30 बॉल मध्ये. पहिलाच बॉल फुल लेनचा होता. वाईडिश लॉगअपमध्ये पकडलाय झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. ओ युठी आउट. जर्सी नंबर 45 अभी झेल घेत असताना पाहायला मिळालाय. पहिला धक्का मिळतोय आणि बाद देखील झालेला आहे. ते 45 नंबरचाच खेळाडू
परंतु लोहगड सुपर जायंट्सकडे 45 नंबरचे 2 जर्सी परिधान केलेले खेळाडू आहेत. बहुधा रोहित शर्माचे फॅन आहेत. नुकताच आपण पाहिलं 30 एप्रिलला वाढदिवस झाला. 30 एप्रिल 1987 रोहित शर्माचा जन्मदिवस. ज्या खेळाडूच्या नावावर अनेक विक्रम आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतक ठोकणाऱ्या खेळाडू, पण इथे जर्सी नंबर 45 ने थोडंसं नाराज केलंय. आणि इकडे जर्सी नंबर 45 अजून एक आहे निलेश, हे देखील सांगतायत की माझ्या जर्सीवर देखील 45 नंबर आहे. पहिला धक्का बसतो 9 या धावसंख्येवर. अतुलच्या खात्यात विकेट येते. आज अतुलने चांगली फलंदाजी केली, त्याने चांगली गोलंदाजी देखील आतापर्यंत दाखवली. दुसऱ्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजी मार्कवर आला, मोठी सफलता त्याला प्राप्त झाली आणि नवीन फलंदाज आता येतोय मैदानाच्या आतमध्ये, शैलेश. तो स्ट्रायकिंग एंडला असतील शैलेश. शैलेशसाठी पायावर टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय. चांगलं टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. स्लॉट मध्ये टाकला बॉल की प्लॉटच्या बाहेर जातो. जगाच्या पाठीवर असा एकही फलंदाज नाहीये त्याच्या पायावर तुम्ही बॉल टाकला की तो सोडून देईल. ते पायावर टाकलेला बॉलनी पाहता अश्विन कुमकरची रिॲक्शन, त्याने देखील सांगितलं हे चालणार नाहीये. ती थोडीशी जजमेंट चांगली होती, चांगला फटका प्लेसमेंट चांगली होती. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, चांगले टायमिंग केलं आणि त्यानंतर षटकार ठोकलाय. बॉलर तयार अतुल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. या बॉलवर देखील डाऊन दी ग्राउंड आणखीन एक धमाका. सेकंड इन अ रो. दुसरा उत्तुंग गगनचुंबी षटकार. सेट ऑन फायर. शैलेश बोराडे मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय असे चित्र पाहायला मिळतंय. अतुलने एक विकेट घेतली, पण तू त्याच्या विरोधात हल्ला चढवलाय. तू शेर आहेस तर मी सव्वा शेर आहे. माझ्याकडे देखील टॅलेंट आहे. बॉटमॅनचा चांगला वापर. 2 षटकार आले. धावसंख्येला आकार मिळेल. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 21. बॉलर तयार. अतुलने कमी गतीने टाकलेला बॉल, फिंगर थोडीशी फिरवले. लेग कटरचा वापर केला. या बॉलला दिशा दिली, पॉइंट मध्ये गाईड केलं. सिंगल घेत असताना 22 धावा स्कोर कार्डवर. शैलेश बोराडे 3 बॉलमध्ये 13. रोहन रासने अर्थातच रॉनीला आपण पाहतोय विंडसर प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंनी ती स्पर्धा अक्षरशः गाजवली. हाफिज क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो हा खेळाडू. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. आडव्या बॅटने पूल केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. रॉनी रासनेच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत प्रहार. रन मिळतील 4 आणि आता धावसंख्येला आकार देखील मिळतोय. पहिल्या डावामध्ये वार झालाय, पलटवार करावा लागणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये हल्ला केला गेलाय, तुम्हाला प्रतिहल्ला करावा लागणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय हा सामना ज्या पद्धतीने रंगेल, एक मोठी मॅच पाहायला मिळेल. धावसंख्येला आकार मिळतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 26. एक गडी बाद 26, स्पेशल 26. अतुलवर आता दबाव असेल. रोनीने या बॉलवर आक्रमक पवित्रा घेतला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शैलेश बोराडे. बॅटल इथे रंगणार आहे. अतुल तयार. स्ट्रायकिंग एंडला रॉनी. पुढे टाकलेला बॉल डाउन दी ग्राउंड. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक वाव. मॅसिव्ह हिट. चिटके तो फटके. सकाळी आम्ही प्रवास करत होतो आणि आमच्या पुढे एक टेम्पो ट्रॅव्हलर होता, त्याच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. इथे रॉनीने सांगितलं लाईन से भटके तो पडेंगे फटके. स्लॉट मधला बॉल आणि ते तब्बल 23 धावा खर्च केले आहेत. धावसंख्येला आकार मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 32 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद. रॉनी रासनेने कमाल केली. रॉनी रासनेने धमाल केली आहे आणि त्याने आता धडाका लावलाय. याचाच तर मी उल्लेख केला. WPL विंडसर काउंटी प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू अक्षरशः बरसताना पाहायला मिळाला. नेहमीच सेन्सिबल क्रिकेट आणि तेवढंच अटॅकिंग तो क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो आणि या मॅच मध्ये त्याला माहिती आहे मॅच महत्वाची आहे. 80 धावा बनवायची आहेत, पण तो सामना सोडून चालणार नाहीये. त्यामुळे एक चांगली रणनीती दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली जाते. 32 धावा स्कोर कार्डवर 16 धावांच्या मदतीने सध्या धावफलक पुढे नेला जातोय आणि कामगिरी करावी लागणार आहे. याचाच तर आपण उल्लेख केला. गिव्हअप करून चालणार नाहीये. पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी झाली, याच खेळपट्टीवर तिथे धावा बनवल्या गेल्यात आणि इथे देखील तुम्हाला त्या धावा बनवायच्या आहेत आणि तोच प्रयत्न केला जातोय. थोडीशी रणनीती बदलावी लागेल. इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल. वाक्य आपण बहुतेक वेळेला ऐकलेलं आहे. मोटिवेशन इथून मिळतं, परंतु प्रत्यक्ष मैदानामध्ये खेळत असताना तुम्हाला सेल्फ मोटिवेट व्हावं लागतं आणि ते सेल्फ मोटिवेशन गरजेचं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 32. 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बोर्ड नंबर 3 साठी टीमचा कॅप्टन अश्विन कुमकर, ज्याच्या बॅट म्हणून पहिल्या डावामध्ये धावा आल्यात.
आता तो गोलंदाजी मार्कवर आलाय. त्याच्या समोर असेल शैलेश बोराडे, जो खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणमध्ये थोडासा बदल, मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. त्यामुळे थोडासा बदल केला गेलाय आणि बदल गरजेचा राहतो. येणारे चेंडू शिल्लक असतील 24 बॉलमध्ये रन बनवायचे या मॅचला जिंकण्यासाठी. 48 12चा रन रेट गरजेचा आहे. अश्विनचा पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप टप्पापर्यंत बॉल थोडासा बाहेर निघाला. त्या बॉलवर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. बॉलने सांगितलं बुलाती है मगर जाने का नाही. थोडासा मागे होता बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. बॉल येते डॉट बॉल. आता बॉल शिल्लक असतील 23 बॉलमध्ये रन बनवायचे. 48 एका बाजूला उन्हाचा तडाखा, दुसऱ्या बाजूला प्रहार प्रीमियर लीगचा रंगारंग सोहळा क्रिकेटचा ते रंगत असताना मनीष पाटील सरांना आपण पाहतोय. त्यांच्या बरोबरनी प्रशांत दादवडी सर, समालोचनाचे लिटिल मास्टर, यांचा आवाज आपल्याला आज ऐकायला मिळतोय. हा बॉल देखील लेंथवर आहे. चांगलं कमबॅक, पाय चाललेले नाहीयेत. आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर लोक गेम खेळतात. हे वाक्य मी ऐकलं होतं. ते फुटवर्क गरजेचं आहे. ते पाय चाललेले नाहीयेत शैलेशचे, त्यामुळे 2 चेंडू निर्धाव चाललेत. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव बनेल. 22 बॉल शिल्लक आहेत. 22 बॉलमध्ये आता 48 धावांची गरज आहे. अश्विनचा हा बॉल देखील थोडासा शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकांनी थोडीशी गंमत केली, परंतु क्रिकेटमध्ये नामुन्ना अशा चुका करून चालणार नाहीये. हा बॉल देखील येतोय डॉट बॉल. 3 चेंडू इथे निर्धाव आलेत. रोनी रासनेने आता कानमंत्र दिलाय. एक धाव घ्यायची. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला खेळावं लागेल. 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 बॉलमध्ये 48 अशक्य नाहीये. शक्य करावं लागणार आहे. हा बॉल भरपूर बाहेर टाकला. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर होता. 6व्या स्टंपवर बॉल टाकले. अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने धाव ऍड होते. धावसंख्येमध्ये थोडासा बदल होते. धावसंख्या 33 धावा, 33 ऑन बोर्ड, लॉस ऑन विकेट. शैलेश बोराडे, अश्विन कुमकरचा पुढचा चेंडू नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा पुढे गेला. फ्रंट फुटला जात असताना बॉलला हलक्या हाताने पंच केलंय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. इथे एकच धाव मिळणार आहे. सिंगल बरोबर 34 या धावसंख्येवर धावफलक पोहोचलाय आणि इथून तुम्हाला 46 धावा बनवायचे आहेत. 80 धावांचं लक्ष. अलीकडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठमोठ्या धावसंख्या उभारल्या जातात. या 10व्या पर्वात देखील अनेक विक्रमी ते बनवले जातील. अनेक उलटफेर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अश्विन तयार. रोनी रासनेसाठी पुढचा बॉल. कव्हर्समध्ये क्रॅकिंग शॉट. कोणी हलणार नाहीये. बॉल हलेल. कडकडीत प्रहार. चाबूक शॉट होता. पाठवलाय बॉल. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. रॉनी रासने थांबायचं नाव घेत नाहीये. मी WPLचा उल्लेख केला होता. तिथे देखील या खेळाडूने सर्वाधिक प्रभावित केला. आज देखील त्याची बॅट बोलतीये. स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट पोझिशन मध्ये आला. पाहता क्षेत्ररक्षण पाहतोय. या चौकारा बरोबरच धावसंख्येला आकार मिळेल. 38 धावा. अश्विनला कमबॅक करावं लागणार आहे. इथे पहा, अश्विनला कमबॅक करावं लागेल असं मी म्हटलं होतं आणि अश्विनने कमबॅक केलं. कमी गतीने टाकलेला बॉल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. दुसरा धक्का बसतोय. रॉनी रासने बाद. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. दुसरा धक्का बसतोय ती संघाला. रायरेश्वर मावळा विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. समीर तुपे आणखीन एक मोठं वादळ. टीमचा कॅप्टन. WPL विंडसर काउंटी प्रीमियर लीग मुंबई इंडियन्स संघासाठी संघनायकाच्या भूमिकेत असताना महत्वाची भूमिका. WPLचं 5वं पर्व मुंबई इंडियन्सने तिकडे जिंकलं आणि त्याच संघाचा संघनायक सध्या या टीममध्ये संघनायकाच्या भूमिकेत आहे आणि आता मैदानामध्ये दाखल झालाय. एक वादळ माघारी परतले, परंतु दुसरं वादळ आता मैदानात पोहोचले. शांत आणि संयमी, तेवढाच विस्फोटक फलंदाज म्हणून नेहमीच समीर तुपे ओळखले जातात. त्यांच्याकडून देखील भरपूर अपेक्षा असतील. बॉल शिल्लक असतील या मॅच मध्ये. 18 आणि 18 बॉलमध्ये रन बनवायचे. 42. 18 बॉलमध्ये 42. सामना संपलेला नाहीये. लढावं लागेल. थोडं तोस काय धीर, होऊ दे जरा उशीर. रात संपता पहाट होईल रे पुन्हा. धीर सोडून चालणार नाहीये. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 41 धावा तुम्हाला बनवायच्यात. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करून चालणार नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. आत्मविश्वास गरजेचा राहतो. तो आत्मविश्वास इथे महत्वाचा राहील. आयुष्यात आत्मविश्वास यशाची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देतो. मी देखील तुमचाच एक सहकारी UPSCच्या प्रवासात होतो. तिथून क्रिकेट कमेंटेटर प्रवास थोडासा वेगळा राहिलाय. मी देखील समदुःखी आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला कष्ट, जिद्द, साहस, चिकाटी, मेहनत, सातत्य ठेवावं लागतं आणि जिद्द, चिकाटी, साहस, मेहनत या गोष्टी Googleच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड नाही करता येत. त्या तुम्हाला घडवाव्या लागतात आणि तेच मैदानामध्ये करावं लागणार आहे. आता समीकरण येऊन पोहोचलंय मॅचमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी 42 धावांची गरज असेल आणि बॉल शिल्लक आहेत 17. आणखीन एक चांगला बॉल अचूक टप्प्यावर टाकला जातोय. मी सकाळी देखील उल्लेख केला होता आदरणीय प्रशांत आदिवडे सरांचं ते वाक्य आहे. बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा आपल्या नेहमी लक्षात राहतो. तो चांगला टप्पा इथे पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी इथे सध्या केली जाते लोहगड सुपर जायंट्स या टीमकडून. फलंदाजांना प्रयत्न करावे लागणार आहेत. शैलेश बोराडे स्ट्रायकिंग एंडला आहे. दुसऱ्या बाजूला समीर तुपे आहेत. गोलंदाजाने कमबॅक केलंय. हलक्या हाताने डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साईडला दिशा दिली अलॉंग दी कार्पेट. जणू काही जमिनीला गुदगुल्या करतोय बॉल. स्क्वेअर लेगला पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांबरोबर धावसंख्या आता स्कोर कार्डवर येऊन पोहोचली 40. अजून 40 धावा बनवायचे आहेत. 3 ते 4 मोठे फटके इथे खेळावे लागतील. उन्हाचा तडाखा तेवढाच आहे. क्रिकेट हा तुम्हामा भारतीयांचा धर्म झालाय आणि या क्रिकेटसाठी आपण सर्वजण दर्दी आहोत म्हणूनच ही गर्दी पाहायला मिळते. याचं सर्वाधिक श्रेय द्यायचं असेल तर या स्पर्धेचे निर्माते आदरणीय सचिन ढवळे सर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आम्ही मात्र नेहमी सलाम करतो. ते बॉलला दिशा दिली लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय. सिंगल मिळते. सिंगल बरोबरच धावसंख्येला आकार मिळतो 41 धावा स्कोर कार्डवर. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू असताना स्ट्रायकिंग एंडला समीर तुपे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 41 ऑन बोर्ड. 39 धावा अजूनही बनवायचे आहेत. थोडंसं उलटफेर करावा लागणार आहे. बॉलर तयार. स्ट्रायकिंग एंडला समीर. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साईडला खेचून आणण्याचा प्रयत्न केला गेला पण इथे एकच धाव मिळणार आहे. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरने 42 धावा स्कोर कार्डवर 42 ऑन बोर्ड. अजूनही जर आपण पाहिलं तर 38 धावा गरजेच्या आहेत आणि इथे चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू. ओव्हर नंबर 4 चा एक बॉल अजूनही शिल्लक. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर थोडंसं कमबॅक जाणवेल. तो प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा फ्रंट फुटला जात असताना केण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर होता. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींवर कधीही संशय घेता येत नाही. पहिलं म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर टाकला. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. सिंगल बरोबरच या षटकाची समाप्ती झाली. आता 12 बॉलमध्ये रन बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी. 37 धावा. रिक्वायर रन रेट 18.5 च्या सरासरीने गरजेचा असेल. 12 बॉलमध्ये 37 धावा बनवल्या जातात. क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 36 बनवल्या गेल्या. आजही मला तो दिवस आठवतोय. 17 मार्च 2007 ला हर्षल गिब्सने 6 बॉलवर 6 षटकार ठोकले. 19 सप्टेंबर 2007 ला युवराज सिंगने तो कारनामा केला आणि मागच्याच वर्षी ऋतुराज गायकवाडने 6 बॉलमध्ये 42 काढल्या. टेनिस क्रिकेटमध्ये देखील हे इतिहास सातत्याने आपण पाहत असतो. त्यामुळे तुम्हाला देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. 12 बॉलमध्ये 37. सामना संपलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पाणी गेलंय. हे पाणी नाहीये, हा टेलिग्राम गेलेला आहे, हा मेसेज गेलाय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुम्हाला काय करायचंय, कशा पद्धतीने रणनीती करायची, धावा कशा काढाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये गेलंय पाणी. बदलेल का या डावाची कहाणी हे देखील पाहावं लागेल. प्रकाश मडके आपले देखील स्वागत. मागच्या मॅचमध्ये थोडंसं अपयश आलं प्रकाश मडके यांना, परंतु हा देखील एक मोठा खेळाडू आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये शिवनेरी रॉयल्स देखील एक मोठी उंची घेईल. सर्वच संघ तेवढ्याच ताकदीने उतरलेले आहेत. 12 बॉलमध्ये 37 बनवायचे तर तो ओव्हर नंबर 5 साठी बॉलर तयार. टीमचा कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट अश्विन कुमकर. अश्विन कुमकर गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल टप्पापर्यंत थोडासा टर्न झाला. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. आणि या सकाळच्या सत्रात आपण एक सामना पाहिला. 6 बॉलमध्ये 22 हव्या होत्या. तिथून तो सामना 3 बॉलमध्ये 4 वर आला. 1 बॉलवर 4 वर आला आणि अखेर तो सामना गमावला गेला होता. म्हणजे क्रिकेटमध्ये कोणतीही प्रेडिक्शन तुम्ही करू शकत नाहीयेत. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. जिथे प्रेडिक्शन फेल तो क्रिकेटचा खेळ. इथे देखील 11 बॉलमध्ये 12 बॉलमध्ये रन बनवायचे 36. ऑन साईडला लॉफ्ट केलाय. चांगलं टायमिंग आणि पाठवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षकाने कमाल केली. बहुधा मैदानाच्या आतमध्ये स्पायडरमॅन आलाय असंच पाहायला मिळतंय आणि त्याने बॉल थांबवलाय. परंतु तिसऱ्या पंचानं आता रेफर केलं गेले. ते चेक केलं जाईल. बॉल इथे थांबवला गेलाय का. प्रत्येक घडामोडीवर चांगलं लक्ष, खूप चांगले कॅमेरा वर्क आमचे टेनिस क्रिकेट.in चे सर्वच कॅमेरामन करतायत.
तब्बल 16.5 लाख सबस्क्रायबरचा पल्ला टेनिस क्रिकेट डॉट इनने पूर्ण केला. 10 वर्षांची अविरत सेवा, भरपूर मेहनत घेतली संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेंडू सेफ आहे त्यामुळे इथे धावा मिळतील फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. आणि आता क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजतायत. इथे क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय अभि अभि चव्हाण अभि चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. अश्विन तयार, राईट मोठी विकेट. समीर तुपेसाठी नेक्स्ट बॉल. पुढे सरसावर येण्याचा प्रयत्न, थोडासा लाईन पासून बाहेर चाललाय बॉल. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतो. वाईट बॉल, दिशा थोडीशी भरकटली गेली आहे. अश्विन कुमकर फार दिशा भरकटत नाही. त्याला माहिती आहे मला काय काम करायचंय, त्याला त्याचा रोल क्लिअर असतो. इथे थोडासा संघर्ष पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाने थोडीशी गंमत केली आणि त्याची किंमत मोजावी लागते एका धावेने. एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. तब्बल 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. या 2 धावांबरोबरच आता धावसंख्या पोहोचली 48 या धावसंख्येवर. आता रन बनवायचे असतील इथून मॅचला जिंकण्यासाठी. 32 बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे. 11 बॉलमध्ये 32. 2 ते 3 मोठे फटके गरजेचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला शैलेश बोराडे नेक्स्ट बॉलचा सामना करेल. आउटसाइड ऑफ स्टंप शपल होऊन येण्याचा प्रयत्न, त्यानंतर फॉलो केले. डाव्या यष्टीवरून हा बॉल मागे गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि या बॉलने विचारलं असेल शैलेशला, हाय हॅलो गुड आफ्टरनून, जेवण केलंय का? एवढा चांगला बॉल होता. आणि त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. डॉट बॉल नंतर आता बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे 10 बॉलमध्ये तुम्हाला रन बनवायचे 32. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर खेळलाय. बॉलला गाईड केलंय थर्डमॅन आणि गलीच्या दिशेने बॉल खेळला. थोडंसं फंबल झालंय. त्या फंबलचा पूर्णपणे फायदा उठवत असताना 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे पोहोचली 50 धावा. टीमचं अर्धशतक किती पूर्ण 9 बॉलमध्ये 30 बनवायचे आहेत. 9 चेंडू आणि 30 धावा. विजयाच्या दिशेने आगेकूच केली जाईल. सामना संपलेला नाहीये. लोहगड सुपर जायंटच्या दिशेने हा सामना झुकलाय जरूर, परंतु अजूनही तो सामना संपलेला नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंत लढत द्यावी लागणार आहे. अश्विन पंचांसोबत थोडीशी चर्चा करतोय. अनुभवी असे पंच आपल्याला प्रहार प्रीमियर लीगमध्ये लागलेत. नामांकित असे पंच अक्षय निर्मल सर आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगल्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळते. आणि खास करून अक्षय निर्मल सरांचं मी कौतुक करेन. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खूप चांगली भूमिका त्यांची राहते. अश्विनचा पुढचा बॉल पुढे गेलाय, खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पहा फॉलो थ्रू मध्ये अडवला. धाव घेण्याचा प्रयत्न, आणखी एक मोठी विकेट. समीर तुपे धाव बाद. मोठा धक्का बसतोय टीमला. नाराज असतील, खांदे खालावलेत, परंतु पहा त्यानंतर एक स्मित हास्य दिलं. वेलकम प्रशांत आदमडी सर, आपले देखील स्वागत आहे प्रहार प्रीमियर लीग मध्ये. समालोचनाच्या दुनियेतील लिटिल मास्टर 1992 ला सुरुवात केली आणि त्यानंतर 11 राज्य, तब्बल 10 ते 12 पुरस्कार ज्यांना मिळालेत. समालोचनाच्या दुनियेतील लिटिल मास्टर प्रशांत आदमडी सर आपल्याला या स्पर्धेसाठी, हे त्यांचं दुसरं पर्व आहे आमच्यासोबत जोडलं जाण्याचं. नेहमीच मायबाप रसिकांच्या गळ्यातील थाईत राष्ट्रभाषा हिंदी, मायबोली मराठीच्या माध्यमातून नेहमीच क्रिकेटमधली इतंभूत माहिती आपल्यापर्यंत ते पोहोचवत असतात. आणि ज्यांनी आम्हाला घडवले असे आमचे मार्गदर्शक प्रशांत आदमडी सर समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत. आपलं हार्दिक स्वागत. अश्विन तयार. अश्विनचा बॉल मागे जात असताना खेळलाय. ऑन साईडला दिशा दिली आहे. बॉल चालले मिड विकेट रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे. या 2 धावा महत्वाच्या आहेत. या 2 धावांबरोबर टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 52 धावा. मॅचला जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण आहे. सामना संपलेला नाहीये. या बॉलवर एखादा मोठा फटका गरजेचा असेल. एखादा मोठा फटका आला तर कमबॅक होईल. तोच प्रयत्न करावा लागणार आहे. सुरुवात थोडीशी निराशाजनक राहिली. त्यानंतर रॉनी रासनेने चांगली फलंदाजी मध्यंतरामध्ये केली, परंतु आता शेवटचे 7 चेंडू आणि रन बनवायचे 28 बनवायचे, माफ करा 7 चेंडू 28. रॉंगॉनला दिशा दिली आहे. शेवटच्या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, इथे विकेटचं पतन होईल. आणखी एक धक्का बसतोय. स्ट्रायकिंग एंडला पोहोचायचं होतं आणि त्यासाठीचा अट्टास केला होता, परंतु अपयश येत आहे. शेवटच्या बॉलवर धावबादची विकेट मिळते, ते एकच रन मिळेल. सिंगल बरोबरच ओव्हरची होईल समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रायरेश्वर मावळाने बनवल्यात आतापर्यंत 53 धावा. गडी बाद झालेत 4 गडी बाद 53. आता 6 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 27.
6 बॉलमध्ये 27 बनवायचे आहेत. मी आधीच उल्लेख केला की सकाळ सत्रातला एक सामना 6 बॉलमध्ये 22 ओव्हर होता. तिथून तो 3 बॉलमध्ये 4 वर आला, 1 बॉलमध्ये 4 वर आला होता. तर मग इथे कोणतेही बाकी प्रशंसर करता येणार नाहीये. वेट अँड वॉच वाले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत असताना महेश. टाइम अप झालेला आहे. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यायचा आहे तुम्हाला. महेश आलेले आहेत. जर्सी नंबर 333 333 नंबरची जर्सी. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. नंतर 6 बॉलमध्ये 27 बनवायचे आहेत प्रशांत सर. त्यामुळे हे आव्हान तितकंसं सोपं नाहीये. 333 नंबर आपण पाहिलं की युनिव्हर्स बॉस अर्थातच क्रिस्तोफर गेल. अर्थातच क्रिस गेलची आठवण येते. त्यामुळे सिग्नल व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 6 बॉलमध्ये आता रन बनवायचे 26. 6 चेंडू आणि 26 धावा. एखादा चमत्कार करावा लागेल म्हणजेच इथे सगळे तुम्हाला नमस्कार करतील. आणि तो चमत्कार केला जाईल का? महेश तयार. कमी गतीने टाकलेला बॉल स्लोवर वन होता. फटका फसलाय. कव्हर्सला बॉल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला. क्षेत्ररक्षक देखील विचारतोय बॉल कुठे गेलाय. बॉल समजलेला नाहीये क्षेत्ररक्षकाला देखील. फलंदाज देखील तेवढासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. आणि ते आपलं देखील स्वागत. एक धाव इथे मिळते सिंगल बरोबर. धावसंख्या स्कोर कार्डवर 55 धावा. 4 गडी बाद. 5 चेंडू मध्ये आता रन बनवायचे 25. 5 चेंडू आणि 25 धावा. उन्हाचा तडाखा. आणि दुसऱ्या बाजूला तेवढंच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये आता रन बनवायचे 4. 5 बॉलमध्ये 25 बनवायचे. महेश तयार. इथे कटरचा वापर केलाय. लेग कटर होता. थोडासा बाहेर निघाला बॉल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केले. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. त्यामुळे तिसरे पंच आता इनॅक्शन असतील. महेशने थोडंसं इम्प्रुव्हायझेशन करायचं ठरवलं. वेगळ्या धाटणीचा चेंडू त्याला टाकायचा होता. त्याच्याकडे असलेलं टॅलेंट त्यानंतर स्टॉक बॉल टाकायचा होता. परंतु त्यावर आता आक्षेप घेतला गेलाय. पंचांनी तिसऱ्या पंचांच्या दिशेने इशारा केलाय. तिसरी पंच इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 80 धावांचं लक्ष इथे सेट केलं गेलं होतं. रायरेश्वर मावळाच्या समोर लोहगड सुपर जायंट्स कडून आज डे 1 मधला हा 4था सामना आपण पाहतोय. त्यानंतर 5व्या लढतीच्या दिशेने जर आपण विचार केला रायगड वॉरियर्स विरुद्ध पन्हाळा रायडर्स असा सामना इथे रंगेल. परंतु सध्या तिसरे पंच इन ऍक्शन आहेत. अक्षय निर्मल मनाचे आहेत. त्यांच्याकडून आता निर्णय देखील येईल. या बॉलची कहाणी काय असेल टेनिस क्रिकेट .in द्वारा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या बॉलची कहाणी याची उत्कंठा आता सर्वांनाच लागली आहे. महेशने देखील शॉट्स रोखून धरले कारण इथे जर बॉल थोडासा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला असेल तर पंचांकडून दंडित केलं जाईल. आणि येस आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. अनफेअर डिलिव्हरी. इट्स नो बॉल. म्हणजेच काय आता उघडा डोळे बघा नीट. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या फ्री हिटच्या बॉलवर एक मोठा हिट टीमसाठी गरजेचा आहे. कारण संघ थोडासा अडचणीत आहे. आणि प्रशांत आदबडे सर नेहमीच सांगतात ना कद बडा ना पद बडा. जो मुसीबत में खडा तो सबसे बडा. संघ थोडासा अडचणीत आहे. आणि अशा वेळेला एका खेळाडूला संकटमोचक व्हावं लागणार आहे प्रशांत सर. समीकरण येऊन पोहोचले. बॉल शिल्लक असतील तुमच्याकडे आता या मॅचमध्ये. 5 आणि 5 बॉलवर रन बनवायचे 24 धावा. छोटे PSI साहेब देखील आलेले आहेत. ते देखील क्रिकेटचा मोह आवरू शकत नाहीयेत. अच्छा भाचा आहे. आपले देखील स्वागत. राहुल सरांना आपण पाहतोय. त्यांना देखील क्रिकेटचा मोह आवरता आलेला नाही आणि आपल्या कामकाजातून ते विशेष सुट्टी घेऊन इथे दाखल होतात. प्रहार प्रीमियर लीगवर त्यांचं तेवढंच प्रेम आहे. पण आता 5 बॉलचा खेळ शिल्लक असताना रन बनवायची 24. 5 बॉलमध्ये 24. आणि अजून एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. 6 बॉलमध्ये 22 असताना 2 नॉट बॉल टाकले होते. इथे देखील नो बॉल आलाय.
ज्या पद्धतीने आक्षेप घेतला गेला त्यानंतर बॉलर आता गोलंदाजी करू शकत नाहीये. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होईल. 4 बॉलमध्ये रन बनवायचे. 5 बॉलमध्ये 24. 5 चेंडूंनी 24. शरद दौंड सरांना आपण पाहतोय. आता गोलंदाजी मार्कवर येथील येणारी 5 चेंडू ते टाकणार आहेत. आणि त्यांनी देखील यावर्षी भरपूर मेहनत घेतली आपल्या गोलंदाजीवर. ज्या ज्या दिवशी आपल्याला वेळ मिळतो त्या त्या दिवशी ते ग्राउंडवर येतात, प्रॅक्टिस करतात. फिटनेसवर भरपूर लक्ष असतं शरद सरांचं. आता 5 बॉलमध्ये 24 बनवायचे. सामना अद्याप संपलेला नाहीये. 56 धावा स्कोर कार्डवर अब तक 56 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 5 बॉल आणि 24 धावा. शरद दौंड सरांना आपण पाहतोय. राईट मोठी विकेट कॉम्बॉक्स इन कडून शेवटची 5 चेंडू. बॉलर तयार. 5 चेंडूमध्ये रन बनवायचे 24. उलटास होता पायावर टाकलाय. ऑन साईडला दिशा दिली आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. बॉल चाललाय दणदण करत. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. रन मिळतील 4. आता चेंडू असतील 4 आणि 4 बॉलमध्ये 20 धावा बनवायचे. इथून 2 मोठे फटके आणि त्यानंतर रायरेश्वर मावळाचं कमबॅक होईल अशी अपेक्षा. पण तो दुसऱ्या बाजूला आता डॉट बॉल टाकावा लागेल लोगर सुपर जायंट्सला. धावसंख्या स्कोर कार्डवर 60 धावा 20 धावा अजूनही बनवायचे. 4 चेंडू आणि 20 धावा. बॉलर तयार. राईट मोठी विकेटने इथे भरपूर बाहेर टाकलाय बॉल. पंचांच्या दिशेने वळतात. पुन्हा एकदा दंडात्मक कारवाई गोलंदाजावर झाली. म्हणजेच काय तर वाईट बॉलचा सिग्नल आलाय. अतिरिक्त अजून एक धाव टीमच्या खात्यामध्ये मिळते, ऍड होते. त्यामुळे आता धावफलक देखील पोहोचलाय 61 वर. 4 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण येऊन पोहोचलंय. शैलेश बोराडेला थोडीशी जोखीम घ्यावी लागणार आहे. आखू टप्प्याचा बॉल उडवलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शैलेश बोराडेच्या बॅट मधून तडाखा. येतोय षटकार. आता समीकरण येऊन पोहोचले. 3 बॉलमध्ये रन बनवायचे 13. 3 बॉल आणि 13. प्रशांत सर आमच्या सोबत जोडले जात आहेत. सर सामना संपलेला नाहीये. 3 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. दोन्ही टीमला संधी आहे. 3 बॉलमध्ये आता 13 बनवायचे आहेत. या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर पूर्णपणे दबाव इथे कुठेतरी जुगारला जाईल. या बॉलवर देखील आडव्या बॅटने केलाय. टीममध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे डायरेक्ट हिट होऊ शकलेला नाहीये. भाग मिल्का भाग वाली कहाणी पाहायला मिळाली. 2 धावा इथे मिळत आहेत. पंचांचा इशारा येतोय. आता तिसरे पंच पुन्हा एकदा एका धावेच्या एक धाव खंडित आहे का हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण केली गेली. पण आता तिसरे पंच पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये असतील. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. पण ही दुसरी धाव घाई आहे का हे देखील इथून तपासलं जाईल. तिसरे पंच आता इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. आणि त्यानंतर समीकरण येऊन पोहोचतील. या बॉलची कहाणी खूप महत्वाची आहे. 6 बॉलमध्ये 27 बनवायच्या होत्या. तिथून हा सामना अगदी जवळ येऊन पोहोचलाय. एक मोठा फटका त्यानंतर कमबॅक होईल. अश्विन कुमकर सध्या शरद दौंड सरांना कान मंत्र देतोय. ऐंशी धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. आपण पाहतोय सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग 2024 11व पर्व आपण पाहतो. आणि 11व्या पर्वातील पहिला दिवस आज क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दरा शिंदे हायस्कूल ग्राउंड सहकार नगर पुणेमधून आज ॲक्शनला सुरुवात झाली आणि ॲक्शनवर अनेक रिॲक्शन देखील आलेले आहेत. तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. तिसरे पंच इन ॲक्शन मोडमध्ये. दुसरी धाव खंडित केली जाईल का, पूर्ण केली गेली आहे का, भरपूर सारे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे अगदी काही क्षणांमध्ये तुम्हाला मिळतील. ऑन फील्ड अंपायरचा जो काय निर्णय असेल तोच बहुधा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. अंतिम निर्णय ऑन फील्ड ऑफिशियलचा आणि पंचांचा निर्णय येतो. येस इथे 2 धावा मिळत आहेत
आणि या 2 धावांबरोबरच आता धावफलक पुढे पोहोचलाय. टीमची टोटल अँगल आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे, कारण कॅमेरा दादा सध्या जेवण करत आहेत. सो प्लीज थोडंसं सहकार्य करा. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. 2 बॉलमध्ये 11 आणि या बॉलवर मोठ्या फटक्याची गरज आहे. 2 चेंडूने 11 धावा. धावसंख्या स्कोर कार्डवर 69 धावा. 2 चेंडू 11 धावांची गरज. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल बाहेर टाकलाय आणि अंपायर सिग्नल येतोय. खेळपट्टीच्या बाहेर बॉल. कहाणी में ट्विस्ट आणि आता जल्लोष पाहायला मिळतोय. डगआउट मधून आवाज येतोय. 2 बॉलमध्ये आता रन बनवायचे 10. फ्री हिटचा बॉल. फ्री हिट वर एक मोठा हिट गरजेचा आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. एक मोठा फटका सामना झुकवू शकेल. रायरेश्वर मावळासाठी बॉल लॉफ्ट केलाय. हवेत बॉल आणि पाठवलाय बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकलाय. चमत्कार झाला. आता शेवटच्या बॉलवर रन बनवायचे असतील फक्त 4. 1 चेंडू आणि 4 धावा. प्रशांत सर, सामन्यामध्ये कलाटणी मिळाली आहे. शेवटचा बॉल. 4 धावांची गरज. अत्यंत महत्वाचा आहे. हा छोटू महत्वाचा आहे आणि त्याची किंमतही मोठी असते. किंमत मोठी असणार आहे. आता संख्याने एक अत्यंत उत्कटावरती सकाळी देखील 1 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण रंगलं होतं आणि इथे देखील शेवटचा बॉल. मॅचला जिंकण्यासाठी रन बनवायचे 4. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकलाय. पंच पाहत आहेत आणि आता पहा पंचांचा इशारा येतोय. इट्स वाईट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे आणि इथे सामना बरोबरी सुटणार का? भरपूर सारे प्रश्न आहेत. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. प्रहार प्रीमियर लीग 2024 10व पर्व आणि पहिल्याच दिवसामध्ये हा सामना रंगतोय. सामना कंपल्सरी चेस. धावसंख्या पूर्णपणे तुम्हाला चेस करायची आहे. नियम आहे 1 चेंडू आणि 3 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. या बॉलवर देखील पंच आमच्या दिशेने वळतात. येस, इट्स अ वाईट बॉल. अजून एक खराब चेंडू. पूर्णपणे दबाव 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 आणि दबावात तर आपल्या घरातल्या प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे काय घडणार? 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावा गरजेच्या आहेत. 2 धावा. 1 धाव काढली तर सामना बरोबरी सुटणार नाहीये, कारण तुम्हाला टार्गेट कंपल्सरी चेस करायचंय. 1 चेंडू 2 धावा. रायरेश्वर मावळा की लोहगड सुपर जायंट्स. असं वाटलं होतं सामना एखादी संपेल, परंतु त्यानंतर पहा क्रिकेटमध्ये यासाठी प्रेडिक्शन करता येत नाही. जिथे प्रेडिक्शन फेल तो क्रिकेटचा खेळ. 1 बॉलमध्ये रन बनवायच्या 2. 1 चेंडू आणि 2 धावा. यष्टीरक्षक आता बदलला गेला. अश्विन कुमकर स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. बॉलर तयार. राईट मोदी विकेटने फुल टॉस होता. ऑन साइडला खेळला. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल आणि ते दुसरी धाव देखील घेतली जाते. रायरेश्वर मावळाने हा सामना इथे जिंकलाय. व्हॉट मॅच. पहा जल्लोष. उलटफेर झालाय. रायरेश्वर मावळाने प्रहार प्रीमियर लीग मध्ये मोठा उलटफेर केलाय आणि आता आपण पाहतोय हा जल्लोष. रायरेश्वर मावळाच्या संघाचा जल्लोष पाहायला मिळतोय. 80 धावांचं लक्ष्य इथे पूर्ण केलं गेलंय. शैलेश बोराडेने तब्बल 44 धावा इथे काढल्यात. नॉट आउट राहिलाय. 25 बॉलमध्ये 4 षटकार 1 चौकार ठोकल्या आणि त्यानंतर 44 धावा काढत असताना हा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. वेल प्लेड रायरेश्वर मावळा. तर हार्ड लक लोहगड सुपर जायंट्स. आणि आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी जिथे आपल्या सोबत जोडले जातील प्रशांत आदवडे सर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे शैलेश बोराडे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इट्स ओटी यू प्रशांत आदवडे सर. धन्यवाद. थँक्यू गोपी. रायरेश्वर आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचे. रायरेश्वर नेक्स्ट मॅच क्षेत्रक्षण